नमस्कार. आजचा जो विषय आहे तो कौशल्य विकास, वेगवेगळ्या प्रकाराचा त्याच्यामध्ये मिळणारा रोजगार आणि उद्योजकता याच्याशी संबंधित आहे. याचा एक खूप जुना संबंध तसं पाहिलं तर शिक्षण क्षेत्राशी असा आहे की UGCने 2004 साली याची सुरुवात केलेली होती आणि साधारणपणे 2006 साली याची एक अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आणि आपण आपल्या विद्यापीठामध्ये साधारणपणे 2018 सालापासून कौशल्य विकासाचा एक विशेष आपण असा प्रयत्न केला की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. हे नेमकं कौशल्य विकास आहे काय जर आपण बघितलं तर आपण अनेक घरी अशा गोष्टी असतात ज्या आपल्या कौशल्यावर आपण चालूच ठेवतो. त्याला कुठल्या तरी फोटोग्राफी असेल किंवा एखाद्या पर्यटनाशी रिलेटेड असेल किंवा कोणत्याही अशा प्रकाराचा भाग असेल जो आपल्याला आवडतो, तो आपण कळत नकळत आपल्याच परिक्षेत्रामध्ये सगळं ते शिकत जातो. परंतु शेवटी अशी एक वेळ येते की नाही, आपल्याला काहीतरी जोड आपल्या अभ्यासाला पाहिजे. मला सांगावंसं वाटेल की विद्यार्थ्यांना आता ही काळाची गरज आहे. अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांना त्याच्यासोबत त्यांनी शिकल्या तर पाहिजेच, पण त्याला आत्मसात करत असताना एक महत्त्वाची बाब अशी लक्षात येते की एक जर डिग्री आणि एक कौशल्याचा त्याला जोड असेल तर त्याला निश्चित जास्त प्रभावी समजल्या जातं किंवा समजल्या गेलं पाहिजे. मी एक उदाहरण देते. खूप आधी HDFC आपल्या देशात आलेलं होतं आणि HDFCने अनेक इंटरव्ह्यूज घेतले होते ज्याच्यामध्ये साधारणपणे इंजिनिअरिंग क्षेत्रातले ते होते. इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मुलांना त्यांच्याच विषयाचं ज्ञान असला पाहिजे असं अभिप्रेत आहे आणि अपेक्षित पण आहे. परंतु झालं कसं की जेव्हा काही मुलांना शॉर्टलिस्ट करून घेतलं तेव्हा काहीतरी 7 पोस्ट होत्या आणि 11 लोकांना शॉर्टलिस्ट केलेलं होतं. त्या 11नाही विचारण्यात आलं की तुमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज तर ठीक आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही इतर काय काय जाणता. तर कोणी सांगितलं की नाही, मला वेळच नाही मिळाला कारण मी अभ्यासात होतो. कोणी म्हटलं की मला जास्तीत जास्त एखादं चित्र काढायला आवडतं. कोणी म्हणतं मला म्युझिक ऐकायला आवडतं. त्यांनी परत विचारला की तुम्ही स्वतः काय क्रिएट करता, तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे. तर त्याच्यामधनं अनेक विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही. पण ज्या 7 लोकांचं किंवा साधारणपणे 6 लोकांचं सिलेक्शन झालं त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः एखादी विशिष्ट वस्तू तयार करू शकतो, जसं उदाहरणार्थ स्टिचिंग करू शकतो, उदाहरणार्थ एखादं स्वयंपाकाचं काम करू शकतो. अगदी साध्या गोष्टी त्याने मात्र त्यांनी सांगितल्या. याच्याबरोबर एखाद्याने सांगितलं की मी फोटोग्राफीतले जे कागदपत्र सगळे असतात ते आम्ही डेव्हलप पण सुद्धा करू शकतो. अशा प्रकाराची आमच्यामध्ये कल्पकता आहे. त्यांनी बरोबर त्या मुलांना सिलेक्ट केलं. त्याचं कारण त्या मुलांना नंतर कळलं की येत्या काळामध्ये HDFCमध्ये अनेक प्रकाराचे असे आयटम्स घेतले जायचे ज्याच्यामध्ये त्याच जे एम्प्लॉईज होते त्यांना ते ऑर्गनाईज करायला द्यायचे. जसं एखादा मोठा शो असेल, एखादा जसं आपण युवा महोत्सव करतो तसा असेल तर कोणाला अँकरिंग मिळायचं, तर कोणाला त्याच्या मागचं जे सगळं ड्रेसिंग सेन्स असायचा तो करायला मिळायचा. आणि असं त्याच्यानं लक्षात आलं की त्याच्यातनं त्यांचे पॉईंट्स ॲड होत गेले. असे पॉईंट्स ॲड होत गेले की त्यांनी हे विशेष गोष्टी कंपनीकरता केलेल्या आहेत तर त्याला अधिक काहीतरी त्याच्यामध्ये पर्क्स ज्याला म्हणतो ते मिळत गेले. त्यावेळेला कदाचित कोणी असा विचार नसेल केला की याची पण काय आवश्यकता आहे. कदाचित शिक्षणाने फक्त शिक्षणच घ्यायचं आणि बाकी भागाकडे दुर्लक्ष करायचं अशाच गोष्टी होत गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण कौशल्यापासून दूर होत गेलो. जे सहज कौशल्य आपण आत्मसात करू शकतो ते आपण केलं नाही आणि आपल्याला आता मात्र त्याला स्किल डेव्हलपमेंटच्या नावाने बोलण्याची गरज पडते. पण तरीही काही हरकत नाही, कारण की स्किल हा फक्त काही तुम्हाला म्हणजे अभ्यासापूरक असला पाहिजे असा नाही. जर आपण काही अशा युनिव्हर्सिटीजच्या गोष्टी केल्या की ज्याच्यामध्ये साधारणपणे 4 सेमिस्टर्स आहेत किंवा 6 सेमिस्टर्स आहेत, त्याच्यापैकी एक सेमिस्टर तुम्ही तुमच्या आवडीच्या कलेचा घेऊ शकता. तर त्याला ते सेमिस्टर पद्धतीमध्ये समजा कोणी केमिस्ट्रीमध्ये करत आहे किंवा फिजिक्समध्ये करत आहे किंवा मेजर्स करत आहे तर त्याच्यातले त्यांनी एक भाग डान्स म्हणून शिकायला काय हरकत आहे. ऐकायला कदाचित वेगळं वाटेल, कदाचित लोकांना पटणार पण नाही, पण ही वस्तुस्थिती असे लोक करतात आणि त्या कलेला ते विशेष महत्त्व देतात किंवा आपल्या आवडीला विशेष महत्त्व देतात. असे पण उदाहरणं आपल्याला दिसतात. पण स्किल्सचा अर्थ हा आता आणखीन व्यापक शासनाने केलेला आहे, आपणही समजून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की तुमचे जे अभ्यासक्रम आहे त्याला जोडून तुम्ही काहीतरी करा.
मग आपण एखाद्या महोत्सवात सहभागी होतो किंवा आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो, थोडं 2 दिवस करतो, मग आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण एखादा जर डॉक्टर असेल आणि त्यांनी उत्तम प्रकाराची एखादी समजा कला संस्कृती जपली असेल, तर तो डॉक्टरही आहे आणि तो एक चांगला नाटककार आहे, गायक आहे, असंही असू शकतो. ही कला असणं म्हणजे तुमच्या बुद्धी क्षमतेला, ब्रेनला तुम्ही साधारणपणे आणखीन काही पर्सेंट चालना देताय, आणखीन तुम्हाला एक एनर्जी मिळते आहे, आणखीन चांगल्या प्रकाराचं तुम्हाला एक काम करण्याकरता उत्साह मिळतो आहे, हा पण त्याचा अर्थ आहे. जर असा पण रिसर्च आहे की 2 लोकांची जर तुलना केल्या गेली की एक नुसतंच आपला पेशा करतो आहे आणि दुसरा जो आहे तो आपला कलाही जोपासतो आणि पेशाही करतो आहे, तर जो दुसरा व्यक्ती आहे त्याच्या कलेमध्ये किंवा त्याच्या कलेच्या माध्यमातून तो आपला पेशा आणखीन चांगलं करू शकतो. अशी पण उदाहरणं आपल्याला समाजामध्ये दिसतात. म्हणून एक दृष्टिकोनातनं ते महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आता मल्टीडिसिप्लिनरी हा शब्द आपण सगळ्यांनी खूप ऐकलेला आहे. हेच काळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळे असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण अशा बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला एक काहीतरी जास्तीचं जर डिग्रीच्या सोबत आपल्याला क्रेडिट मिळवून घ्यायचं असेल, तर त्याच्याकरता आपण एखादा कोर्स करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावरनं मला असं वाटतं की 2014पासनं जे कौशल भारत नावाचा जो प्रयोग सुरू करण्यात आला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता त्याला असं जोडल्या गेलं आहे की तुम्ही हा कोर्स करा आणि त्याची जी जोड आहे ती तुम्ही आपल्या डिग्रीबरोबर लावा, म्हणजे तुम्हाला क्रेडिट मार्क्स मिळतील. आणि तसं जर आपण केलं तर आपल्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने आपण काहीतरी करू शकू, हे आता शासनाचं मत होत चाललेलं आहे. म्हणून एक तुम्हाला परत उदाहरण देते की एक पंजाबचा मुलगा आहे की तो एक फार्मसीचा कोर्स करत होता आणि फार्मसीचा कोर्स करता करता त्यांनी फोटोग्राफी हे निर्माण केलं, स्वतःची आवड जी होती ती निर्माण केली. परिणाम असा झाला की त्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे फोटोग्राफीची आवश्यकता होती त्याला त्यांनी विस्तृत केलं आणि त्याला जास्त चांगलं काम करता येतं, जास्त समाधान मिळतो, असं तो नेहमी सांगत असतो. म्हणून अशी पण उदाहरणं आपल्याला मिळतात जी आता त्याची दखल घेतली जाते. आता शासनाने मूक आणि स्वयंचे कोर्सेस त्याच्यामध्ये घेतलेले आहे. याचा अर्थ असा आहे की आपण घरी बसल्या, आता आपल्याला माहिती आहे लॉकडाऊन पिरियड आहे आणि घरी बसल्या बसल्या आपण एखाद्या विशिष्ट जर क्षेत्राकडे जाण्याचं ठरवलं असेल, समजा आपल्याला म्युझिकच शिकायचं आहे, समजा आपल्याला एखादी कार्पेंट्री शिकायची आहे, समजा आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रकाराची रेसिपी शिकायची असेल, तर ते सुद्धा करता येतं इतक्या साध्यापासनं. जर आपल्याला एखादा टेक्निकल IT रिलेटेड कोर्स करायचा असेल तर तो सुद्धा आपण करून घेऊ शकतो. आणि IT रिलेटेड कोर्स जो आहे तो पण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक लोक अशी आहे की ज्यांनी काही विशेष प्रशिक्षण घेतलं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी करता करता त्या अनेक गोष्टी शिकून त्या कम्प्युटर सेक्शन्स किंवा IT मध्ये पण ट्रेन झालेले आहेत. तर एक हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की कम्युनिकेशन स्किल्स हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण संवाद कसं करतो, आपल्याला येतं सगळं, म्हणजे आपल्याला माहिती आहे, नॉलेज मिळालेलं आहे, आपण अभ्यास पण केला आहे, आपण फक्त परीक्षार्थी नाही आहो, आपण त्याच्यापेक्षा वेगळा चांगला अभ्यास केला आहे, आपल्याला नॉलेज आहे, पण तरी देखील आपण त्याचं प्रेझेंटेशन करण्याकरता आपल्याला संवाद कौशल पाहिजे. आणि ते करण्याकरता देखील आता क्लासेस आहेत, किंबहुना तुमच्याकडे जे आहे त्याला कसं वाढवायचं. आता तुम्ही म्हणाल तर अँकरिंगचा भाग आहे का, तर तो फक्त अँकरिंग नाही आहे, प्रेझेंटेशन पण आहे. जसं तुम्हाला PPT प्रेझेंटेशन्स करायचे आहेत, तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये काही लिहायचं आहे, प्रेझेंटेशन लिखाणाच्या माध्यमातून पण होऊ शकतं. इथे कुठेतरी आपले विद्यार्थी मागे पडतात. आणि आपण जेव्हा पाहतो की इतर देशांची तुलना करतो तेव्हा छोटे छोटे जे मुलं असतात त्यांना ते स्टेज डेअरिंग देण्याकरता बोलवतात आणि छोट्या छोट्या बाबी त्यांना सांगतात की तुम्ही कसं उभं राहिलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने बोललं पाहिजे, किती वेळ बोललं पाहिजे, कशाला धरून बोललं पाहिजे, अशा गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो आणि ते करतात. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किलसुद्धा एक कौशल्यच आहे. हा कौशल्य विकासाचा कोर्स, ज्याला आजकाल बिझनेस कम्युनिकेशन पण म्हणतात, किंवा त्यालाच आजकाल कम्युनिकेशन मधले असलेले वेगवेगळे स्किल्स आहे त्याच्यात दिलं जातं, हा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग मी पुढे येईन की हाच रोजगाराकरता अत्यंत महत्त्वाचा. रोजगार घेत असताना
तुम्ही काय बोलताय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की जे समोर इंटरव्ह्यू घेणारे बसलेले असतात ना, ते फक्त असं बघत नाही की तुम्हाला कोणची डेफिनेशन येते, असं बघत नाही की तुम्हाला किती नॉलेज त्याच्यामध्ये आहे, पण तुम्ही त्या नॉलेजचं प्रेझेंटेशन कसं करू शकता हे ते पहिले पाहतात. आणि जेव्हा तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन करू शकत असाल तेव्हा ते मध्येच थांबून तुम्हाला प्रश्न विचारतात. मग ती सुद्धा एक आपली धाडसी वृत्ती असली पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तयारी असून आपण त्याचं उत्तरही देता आलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर यू जी सीचा रोल असेल, ए आय सी टीचा रोल असेल, आता MHRDचा रोल असेल, याला तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. आम्हाला पण आता सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे काही डिग्री देताय त्याच्यामध्ये मूक आणि स्वयंचे कोर्सेस तुम्ही किती टाकणार आहे. आम्हाला तुम्हाला जबरदस्ती करावी लागेल की आम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रतिसाद मिळेल, आता हा एक भाग आपल्याला विचार करण्यासारखा आहे. तुमच्याकडनं प्रतिसाद येणं खूप आवश्यक आहे, कारण की मला माझ्या डिग्रीबरोबर एखादं काहीतरी नवीन आपलं कौशल्य असणं, आपल्या अंगी असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. आणि याचा सरळ संबंध रोजगाराशी आहे. रोजगार हा असा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एकच प्रकारचं स्टिरियोटाईपचं काम पण करायचं असतं आणि एक मल्टीटास्कर असतो. तो जो मल्टीटास्कर असतो तो खूप प्रकारे काम करू शकतो. मग त्याला प्रमोशनचे चान्सेस मिळतात की त्याला अशा प्रकारचे चान्सेस मिळू शकतात जे कदाचित इतरांना मिळणार नाही, ही सत्यता आहे. आणि म्हणून आपल्याला निश्चित एक काहीतरी जास्त आपलं कौशल्य असणं, कला असणं आणि त्याचं सादरीकरण करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला वाटतं विद्यार्थ्यांनी हा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. येणारा काळ असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कसं स्ट्रेटच विचारल्या जाईल. आता जर आपण कोविडचंच बघितलं तर अनेक असे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ते आत्मसात करणं गरजेचं राहील. उदाहरणार्थ आपण म्हटलं तर डिझास्टर मॅनेजमेंट. तुम्ही कुठेही असाल आणि एखादी अशी आपत्ती आली तर कितीतरी गोष्टी आहे की ज्या आपल्याला येत असतील तर आपण आपल्यासोबत इतरांच्या पण मदतीला पुढे जाऊ शकू. हा पण एक कौशल्य विकासाचा कोर्स होऊ शकतो किंवा झालेलाच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं आपण पण प्रयत्न करतो आहोत. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्याबरोबर एक आपल्या समाधानाकरता आवाज कमी येत आहे. मला वाटतं आता आवाज येत असेल, त्या दृष्टिकोनातनं मी परत सुरू करते. थोडा नेट प्रॉब्लेम आलेला होता. तर आपण या विषयावर बोलत होतो की अतिशय अशा काळातनं आपण जातो आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कौशल्य विकास आहे. याच्यामध्ये शब्द आहे विकास. आता रोजगाराचा याचा संबंध कसा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण काही उदाहरणं आत्ता पाहिली आणि त्याच्याबरोबर मला असं सांगावंसं वाटेल की काही रोजगार असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टीटास्किंगच करावं लागतंच. एक काम करत असताना दुसरं, तिसरं, चौथं सांभाळताना आपली जी पर्सनॅलिटी आहे ती निश्चितच ओळखून येते किंवा त्याचं महत्त्व आपल्याला जाणवतो. तो आपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला मी सांगेन की साधारणपणे 1000च्या वर मूक कोर्सेस हे UGCने दिलेले आहेत. हे आपण करावे, निश्चित त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. मी असे ऐकायला मला मिळतं की अनेक बाबी अशा आहेत की आपल्याला पैशाच्या अभावी किंवा वेळ नाही, पण जर करायचं असेल ना, जे आपण ज्याला म्हणतो इफ देर इज अ विल देर इज अ वे, त्याच्याकरता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ते जे विल आहे हे कोणी दुसरं नाही देणार आहे, तर हे तुम्हालाच ते विल आणण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही जर 1000 किंवा 1500 रुपयाकरता जिथे कुठे तुम्हाला वाटतं की हे करणं आवश्यक आहे ते कोर्स तुम्ही केले पाहिजे. कारण की ते कोर्स तुम्हाला किती लाखाची नोकरी देईल, किती मोठं पॅकेज देईल हे आज तुम्हाला माहिती नाही. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्याला धन्यवाद द्याल की निश्चित मला ही गोष्ट येत होती म्हणून त्याचा हा फायदा झाला. अनेक असे लोक आहेत की जे एक डिग्री घेतात पण त्याच्याबरोबर असलेला वेगळाच आपला व्यवसाय सुरू करतात. म्हणून मी हळूहळू आता उद्योजकतेवर येते आहे. उद्योजकता हा असा भाग आहे जो या सगळ्यांशी संबंधित आहे. अर्थात तुम्ही म्हणाल की उद्योजकता करता शिक्षण असलं पाहिजे, तर असं पण जरुरी नाही आहे, कारण की अनेक अशिक्षित लोकांनी पण चांगले उद्योग केले. पण निश्चित शिक्षण चांगलं असेल, आता सध्या MBAच्या सारख्या कोर्सची खूप लाट आहे, किंवा तुम्ही एखादं कोणची पण डिग्री घेतली असेल तर लोक पहिले MBA किंवा त्याच्या समतुल्य कुठली तरी अशी डिग्री घेण्याचा प्रयत्न करतात की त्यांना असं वाटतं की हे जर आपण केलं तर आपलं
पॉलिशिंग चांगलं होऊ शकेल, आपण एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये एक आपलं कॅलिबर सिद्ध करू शकू. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात काही गैर नाही आहे, परंतु ते करण्याच्या मध्ये आपल्याला तेवढी जिद्द असली पाहिजे. विद्यार्थ्याला जेव्हा आपण एक उद्देशाने एखाद्या डिग्रीकडे जातो की मला हे केल्यानंतर रोजगार मिळणार आहे आणि कदाचित जर रोजगार नाही मिळाला ते मी माझ्या पायावर कसं उभं राहू शकेन, उद्योजकता मला मिळू शकेल का, मला करता येईल का, तर त्याचं निश्चित उत्तर आपल्याकडे हो आहे. याचं कारण असं की एक काळ असाच होता की लोक घरोघरीच व्यवसाय करत होते. आपले जर आपण पूर्वजांकडे पाहिलं तर तसंच होतं. पण आताचा काळ सुद्धा जर आपण त्याला एक सोफेस्टिकेटेड रूप दिला, एक चांगलं त्याला बंद लावला, तर येणाऱ्या काळामध्ये आपणही चांगले व्यावसायिक होऊ शकतो. तसं मॅनेजर, टू बीइंग अ मॅनेजर हा चांगला गुण अनेक लोकांमध्ये असतो. काही लोकांना उपजतच असतो आणि काही लोकांना थोडंसं पॉलिश करून ते उत्तम काम करू शकतात, कारण की ते टिप्सच अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून रोजगाराच्या करता तुम्ही कसा ही तर पहिली स्टेप आहे, दॅट इज अ एंट्री लेवल. पण मग त्याच्यानंतर तुम्ही तिथे रोजच्या रोज कसे काम करता, तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करता त्याच्याकरता हे छोटेसे कौशल्य जे मी तुम्हाला सांगितलं, संवाद आहे, त्याच्यामध्ये तुमची तर्कशक्ती, किंवा तुम्ही एखादी गोष्ट आणखीन जाणून घेतली असेल तर सिच्युएशनला कसं तुम्ही हँडल कराल, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणून खरं पाहिलं तर हे एक त्रिवेणी संगमच आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी जास्तीचं कौशल्य तुमच्यामध्ये असणं, त्याच्यातनं तुम्ही रोजगार मिळवणं, आणि जर तुम्ही पुढे एखादं उद्योजक बनू शकत असाल तर त्याला आजकाल आपण स्टार्टअप किंवा दुसरा त्याच्या शब्दामध्ये आपण स्टँडअप इंडिया असं पण त्याला नाव दिलेलं आहे. आता स्टार्टअप करता जो लागणारा सर्वात मोठा भाग आहे, लोकांना वाटतं की आपल्याकडे पैसा नाही आहे म्हणून आपण करू शकत नाही. आता ती पण कमतरता अनेकदा पूर्ण करण्यात आलेली आहे. आता नवीन योजनांमध्ये पण ती आहे. आणि ज्याला करायचंच असेल त्यांनी अक्षरशः छोट्याशा 1,000 रुपयांपासून 1,00,000च्या आतल्या सुद्धा भांडवलामध्ये आपला उद्योग सुरू केला आहे आणि ते कुठल्या कुठे पोचलेला आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ की आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण आता ही वेळ लक्षात घेतली पाहिजे की आपण दुसऱ्याला जॉब मागायचा की आपण स्वतः जॉब निर्माण करायचा, याला आपण उद्योजकतेकडे वळणं म्हणतो. ही जी कला आहे की आपण कसं हाताळलं गेलं पाहिजे, आणि जे कागदपत्री शिकवल्या जातं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणून त्याच्यामधला एक दुवा आहे ज्याला आपण म्हणतो इंटर्नशिप, किंवा आजकाल त्याला अप्रेंटिसशिप म्हणतो. म्हणजे मध्य काळामध्ये 6 महिने असतील किंवा एक असा काळ असेल ज्याच्यामधनं तुम्हाला एक सेमिस्टर याच्याकरता दिला असेल की तुम्ही हे शिका आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जा. मी उदाहरण देईन, विद्यापीठामध्ये आम्ही कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये मी तर म्हणेन की तो असाच कोर्स आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उद्योजकच बनू शकतात. इतकंच नाही तर केमिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंट सायन्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल तर लँग्वेजसुद्धा तशा आहेत. लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याला जर एखादी संभाषण करण्याची कला असेल, अँकरशिप असेल, तर आपण आपल्या स्वतःचंच ज्याला आपण फ्रीलान्सर म्हणतो ते सुरू करू शकतो. असे अनेक लोकांनी सुरू केलेले आहे. आणि म्हणून ही जी संकल्पना आहे ही थोडीशी, ज्याला मी नेहमी म्हणते की ती आउट ऑफ द बॉक्स आहे, त्याला बाहेर पडून केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या 4 भिंतींमध्ये बसला आणि तेच लेक्चर्स अटेंड करून गेला आणि मग तशीच परीक्षा देऊन दिली तर तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते कधीच पॉलिश होणार नाही. म्हणून त्याला तुम्ही बाहेर निघा, बाहेरच्या जगाशी पण बघा, ज्याला आजकाल रिसर्च वर्कशी पण अनेक ठिकाणी जोडलेला आहे. पण हा जो मी अप्रेंटिसशिपचा मुद्दा सांगितला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अप्रेंटिसशिपमध्ये आपण कुठल्या तरी अशा भागाकडे जातो ज्याच्यामध्ये आपण पहिले एका टीचरच्या जवळ होतो, आता आपण एक उद्योजक जवळ आहोत. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की टीचरने आपल्याला हे करायला सांगितलं, ते करायला सांगितलं, किती प्रकारे त्याच्यात आपल्याला काम करायला लावतात, पण तुम्ही अजून तुमच्या बॉसला पाहिलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या अजून उद्योग देणाऱ्या व्यक्तीला पाहिलेलं नाही आहे, तो किती मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं काम करून घेईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला त्याकडेही उत्तम पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण एक विशिष्ट वाटचाल केली पाहिजे. एक कमेंट असा आलेला आहे की सोलापूर विद्यापीठाने स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू केलेले आहे. मला असं वाटतं की सुरू केलेले आहे, उत्तम प्रतिसाद मिळतोय, आणि आता मी एक दुसऱ्या भागाकडे पण त्याच्यात वळते आहे ज्याला मी स्वयंरोजगार एक शब्द म्हणेन. आणि त्या सगळं करण्याचा आपल्याला
खूप खूप महत्त्वाचं ठरेल आयुष्यात, याच्यात काहीच दुमत नाही. मी आता हेल्थ सेक्टरकडे वळते आहे. हेल्थ सेक्टरमध्ये आम्ही ॲक्युप्रेशर आणि योग मेडिटेशन हे केलं. तुम्हा लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल आहे, कदाचित काही लोकांना माहीत पण असेल की जितके योग शिकले ते योग टीचर म्हणून बऱ्याच लोकांना जॉब मिळालेले आहे. म्हणजे शाळेमध्ये परमनंट जॉब मिळणं हे सुद्धा आजकाल एक महत्त्वाची बाब आहे, किंवा काही काळाकरता जॉब मिळणं हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आणि असं करत असताना ते आपल्या पायावर उभे राहू शकले. किती महिन्याचा कोर्स होता तो? फक्त 6 महिन्यांचा कोर्स होता. किती वेळ तो क्लास चालत असेल तर ते 2.5 ते 3 तास हा तो क्लास चालत होता. म्हणजे व्यक्ती आपल्या बाकी कामाला सांभाळून सुद्धा हे क्लास करू शकत होता. म्हणून जेव्हा त्यांनी आम्हाला फीडबॅक दिला, हा एक फीडबॅक शब्द पण अत्यंत महत्त्वाचा आहे, की त्याच्यावरनं पण आपल्याला कळतं. जसं आता सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या टीमनी चांगलं काम केलं. आम्ही फीडबॅकच्या माध्यमातून केलं. फीडबॅक कसं आहे की आम्ही त्या लोकांना विचारलं की तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला काय शिकता येत आहे, त्याला समाधानी आहात का? हा पहिला टप्पा झाला. मग नंतर कुठे तुम्हाला काम मिळतं आहे, त्याच्याकरता काय काय असण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टी शिकता येतात, शिकवता येतात, आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी घडल्या. ॲक्युप्रेशरचा असा कोर्स आहे की अक्षरशः आयुर्वेदशी जोडलेला, नॅचरोपॅथीशी जोडलेला. आणि आज आमचे साधारणपणे 60 विद्यार्थी हे फक्त समाजसेवाच करत नाही आहे, तर त्याच्यातनं पैसे पण करत आहेत, जमा करत आहेत. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ती जी संकल्पना आहे ती आम्ही इथे ज्या ज्या लोकांना सांगितली ते आपल्याला स्वतःला बरं करण्याकरता, दुसऱ्याला बरं करण्याकरता आणि आपल्या पायावर उभं राहण्याकरता, अशा तिन्ही प्रकारे ती झालेली आहे. एक प्रश्न आलेला आहे की डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे डेफिनेटली. परंतु मी तुम्हाला तेच म्हटलं, आता जे पहिले सांगितलं की मार्केटिंग म्हणजे काय. मार्केटिंग म्हणजे एक संवादच आहे. तुम्ही तुमच्या समोरच्या माणसाला कसं पटवून देता किंवा त्या प्रोडक्टच्या क्वालिटीज कशा सांगता, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला मार्केटिंग कोर्स तुम्ही कराल, पण त्याच्या बॅकअपला तुम्ही हे बाकीचे कोर्सेस करायला पाहिजे. डिजिटल मार्केटिंग सुरू करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही आता MBA सुरू केलेलं आहे आणि MBA आम्ही इतर विद्यापीठांपेक्षा वेगळं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी याचा समावेश थोड्या प्रमाणात आहे. सेपरेट जर आपल्याला 3 महिन्याचा कोर्स हवा असेल, 6 महिन्याचा कोर्स हवा असेल, तर असं याला आपण करू शकतो. पण मला परत एक तुम्ही सगळ्यांना सांगायचं आहे की आपण कुठलाही कोर्स करा, पण त्याचं चांगलं प्रेझेंटेशन होणं किंवा त्याच्यामध्ये आपल्या अंगी जे कौशल्य आहे ते पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आम्ही एक विशेष म्हणजे बाब अशी की समजा आपल्याकडे एखादी कमिटी येते, टीम येते किंवा तुमचं प्रेझेंटेशन असतं, तेव्हा तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलू शकता आणि जे काही आहे ते समोरच्या माणसाला पटवून देऊ शकता, याच्यावर तुमची एक ट्रेनिंग सुरू होऊन जाते. आणि परत जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाच्या लोकांच्या सोबत जाता, तेव्हा ते असं पाहत नाही की तुम्ही किती पुस्तकीय ज्ञान मिळवलेलं आहे, हेही पाहत नाही की तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात का, कदाचित हेही पाहत नाही की तुम्हाला 90% मार्क्स मिळाले आहेत का. पण ते हे निश्चित पाहतात की जे तुम्हाला काम तिथे दिलं जाणार आहे ते तुम्ही किती बखुबीने करता. हे जर त्याला पटलं तर तुमचा जो बॉस असेल किंवा तुम्हाला स्वतः बॉस होऊन दुसऱ्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर हे तुम्हाला पाहावंच लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं असे अनेक कोर्स आपण डिझाईन केलेले आहे. एक अजून या संदर्भात जे प्रश्न आले त्याच्यापैकी मला सांगावंसं असं वाटेल की एक कृषी पर्यटन म्हणजे ॲग्रो टुरिझम हा आम्ही कोर्स केला. खरं पाहिलं तर हा जो पट्टा आहे आपल्या या भागाचा, त्याच्यामध्ये कितीतरी कृषी आधारित उद्योग सुरू करता येतात. पण कृषीचा एक ट्रेडिशनल भाग ज्याला आपण म्हणतो पारंपरिक कृषी, आणि त्याला जर मॉडर्न रूप द्यायचं असेल तर ॲग्रो टुरिझम हा त्याच्यातला बेस्ट ऑप्शन आहे. आणि तुम्हाला परत चांगलं वाटेल ऐकून की आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी ॲडमिशन घेतले आणि ज्यांनी टॉप केलं तो पण शेतकरीच होता. म्हणजे सांगण्याचा अर्थ की त्याला आपल्या स्थितीला म्हणजे आपल्या शेतकरी व्यवसायाला आणखीन चांगलं शेप द्यायचा होता आणि म्हणून त्यांनी हे केलं. अशी जिद्द ज्यांच्यामध्ये असते तो चांगला उद्योजक बनू शकतो. अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये एक काहीतरी नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. एक आणखीन प्रश्न आहे की स्किल आधारित शिक्षण दिल्यानंतर
थेट कंपनी होऊ शकते का, किंवा कंपनीसोबत टायअप करता येऊ शकेल का. परत ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत की स्किल आधारित शिक्षण हे तुम्हाला घेतल्यानंतर तुम्ही पहिलेच ठरवलं पाहिजे की असं शिक्षण घ्यायचं आहे की त्यांना विशिष्ट कंपनी तुम्हाला उघडता आली पाहिजे किंवा टायअप करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलंही कराल तर तुमच्या आवडीचं एक असू शकतं. नंबर दुसरं असू शकतं की तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग, म्हणजे ज्याला आपण विजन म्हणतो, तुम्ही ठरवून घ्या की 20 वर्षानंतर मला हेच करायचं आहे. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की एक टाईल मेकिंगचा एक छोटासा उद्योग एका विद्यार्थ्याने सुरू केला. तेव्हा त्याच्या डोक्यात होतं की समजा मी हे करू शकलो तर माझा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकेल. त्याच्यात डिग्री, कौशल्य हे सगळं आत्मसात करून त्यांनी स्वतः तो गेला आणि मग इतर कंपन्यांशी त्यांनी टायअप केलं ज्याच्यामध्ये त्याला विकता येईल किंवा त्याचं मार्केटिंग करता येईल किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या टाईल्स बनवता येतील. असं होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ असा की विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम आणणं हे शक्य आहे, पण त्याचं विजन तयार होणं हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं दोघांचं काम आहे, पण जास्त विद्यार्थ्यांचं काम आहे. आपलं विजन क्लिअर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा विद्यापीठाचं आपण जे लिहिलेलं आहे की फील्ड वर्क वर आपण जातो. तुम्ही जो प्रश्न टाकलेला आहे तो 1 महिन्याच्या अभ्यासक्रमाचा आणि फील्डवर जाण्याचा. निश्चितच, कारण आपल्याला फील्डवर जर आपण गेलो तर आपल्याला जो मिळणारा अनुभव आहे तो खरा अनुभव आहे. कारण की जे क्लासरूममध्ये मिळालेलं आहे ते फक्त माहिती मिळाली आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की जी तुम्हाला माहिती मिळते आहे आणि जे प्रत्यक्ष तुम्हाला काम करायचं आहे याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे मला कितीतरी विद्यार्थी म्हणतात की जे आम्ही शिकत होतो आणि त्याचं जे आम्ही काम करतो त्याच्याशी काय संबंध आहे, असं आम्ही मागे वळून पाहिलं तसं लक्षात येतं की तिथे बदल हवा होता. म्हणून हा मधला जो काम आहे जो फील्डवर जाऊन करणं अपेक्षित आहे. मग तिथे तुम्ही लिंक पण लावू शकता किंवा आपण असे पण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो, जे आता आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत, की एक कोर्स डिझाईन करत असताना फील्ड वर्कवर राहून एका कंपनीशी जर आम्ही टायअप केलं एका कोर्सचं, तर दोन्ही गोष्टी येतात. तसं शिकवता पण येतं आणि त्याला अनुभव पण देता येतो. पण पुढचा प्रश्न आहे की तसं करण्याकरता तुम्ही आपलं जे विजन आहे ते खूप स्पष्ट ठेवा, चांगलं ठेवा. आणि असं होऊ शकतं की त्याच्यामध्ये उतार चढाव येतील, पण जे आधीपासून जो ठरवून घेतो की माझ्यामध्ये ही क्षमता आहे. आता खरं कौशल्याचं दुसरं नाव क्षमता पण आहे की माझ्यामध्ये ही क्षमता आहे आणि मी त्याला आत्मसात करू शकेन, तर तो व्यक्ती जो आहे किंवा स्टुडंट जो आहे तो निश्चित त्याला पूर्ण करू शकतो. आणि उद्योजकताकडे वळण्याचं एक आणखीन असं कारण आहे की छोटाच उद्योग एखादा व्यक्ती सुरू करतो. अक्षरशः एक उदाहरण आपल्या सोलापूरचंच आहे की एक व्यक्ती एका एजंटच्या मार्फत डबे पोचवत होता आणि त्याला लक्षात आलं की आपण हे सगळं करतो आहे आणि एजंट त्याच्यातला बऱ्यापैकी फायदा घेतोय. एक असं काहीतरी वेळ आली की त्या एजंट बाहेर गेला आणि त्याला असं वाटलं की जर मीच डायरेक्ट लोकांशी संपर्क केला तर मला कितीतरी फायदा होऊ शकेल. त्याला ते जमलं आणि त्याने नुसतं फक्त डबे पोचवले नाही, तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला काय आवडतं याचे प्रिपरेशन्स करून तो पुढे गेला आणि आज त्याचं एक स्वतंत्र घर आहे. असं होऊ शकतं, असं घडतंय. मुंबईचा डब्बावाला केस कदाचित खूप मोठी एक सक्सेस स्टोरी आहे, हे तुम्हाला माहीत असेल, ज्याचं हार्वर्ड युनिव्हर्सिटीने आपल्या प्रोफाईलमध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. केवढी लांबलचक चेन आहे. तुम्हाला जर ऐकून माहीत असेल तर हे डब्बावाला जे आहे ते एका कोपऱ्यातनं खूप मोठ्या प्रमाणात त्यांची जी चेन आहे ते वेगवेगळ्या गोष्टी घेतात आणि लोकांना पाठवतात आणि ते सक्सेसफुली पोचतं. त्याचे कोड आहे, डिकोड आहे, किती वाजता पोचवायचं आहे, कोणाला पोचवायचं आहे, या सगळ्या गोष्टी करतात. अशा सक्सेस स्टोरीज पण तुम्ही वाचल्या पाहिजे जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर. आता एक प्रश्न येतो आहे की लॉकडाऊन नंतर 60% जॉब किंवा काम नाहीसे होणार, अशा परिस्थितीमध्ये आता नव्याने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना जॉब किंवा रोजगाराच्या दृष्टीने काय सांगाल, असं ते विचारतात आहे. लॉकडाऊन तर येणारी आत्ता ही अशी स्थिती आहे की त्याच्यानंतर आपल्याला बरेच एक्सरसाइज करावं लागणार आहे. परंतु मी तर असं म्हणेन की ही एक अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असे कोर्सेस, तुम्ही जे परत अभ्यास करता आहात, जे तुमचा जो कोर्स आहे त्याला तुम्ही कंप्लीट करणार आहे,
मी परत तोच सल्ला देईन की तुम्ही त्याच्याबरोबर एक कोर्स करा, असा कोर्स करा, अशा पद्धतीचा कोर्स करा की जो विद्यार्थी म्हणून तुम्हाला आज पुढे असं विजन देतोय की याच्यामध्ये रोजगार मिळू शकेल. त्याच्यामध्ये मी एक आत्ता उदाहरण दिलं, त्याला एक फक्त सेकंडात फक्त रिपीट करते की कोविडचा जो आधारावर डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स आहे, हा सुद्धा येण्याच्या काळामध्ये कदाचित तुम्हाला कंपनीमध्ये विचारला जाणार आहे की तुम्ही त्या काळामध्ये काय केलेलं होतं. तुम्ही जर म्हटलं की मी ते मॅनेज केलं होतं, मला ते करता आलं, तर कंपनी तुम्हाला कन्सिडर करू शकते, अशी परिस्थिती बनते आहे. दोन विद्यार्थिनी आपल्या आहेत, साधारणपणे तसे तर 26 विद्यार्थी आहेत ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातले आहे, पण त्यांनी हा कोर्स किंवा अशा पद्धतीचं ट्रेनिंग घेतलं आणि आज सोलापुरातच त्यांना 2 लोकांना 20,000 रुपयाचा रोजगार मिळालेला आहे. हे आपण करू शकतो. कोविड आलंय म्हणून जॉब जाईल, पण कोविड गेल्यावर जॉब्स येतील पण, ही पण. आणि मला असं वाटतं की ते कसे कसे येतील, तर मेडिकलमध्ये येतील, IT फील्डमध्ये येतील, इमेज प्रोसेसिंगमध्ये येतील, कम्प्युटर सेक्शन्समध्ये येतील, अनेक प्रकारचे असे क्षेत्र जे पर्यावरणाशी जोडलेले आहेत त्याच्यामध्ये येतील, कारण की ह्या सगळ्या बाबी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. त्याला दुरुस्त करायला आपल्याला सगळ्या या गोष्टी घेऊन चालाव्या लागतील. तुम्ही कुठलाही कोर्स करत असाल त्याच्याबरोबर हा एक तुम्ही कौशल्य विकासाचे, जितके मी आता 8 तरी तुम्हाला एरियाज सांगितले, हे सगळे तुम्ही जर बघितले तर याच्यावर तुम्ही कशावरही जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करा. निश्चित तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला मागे बघून राहावं लागणार नाही. तुम्ही काहीतरी पुढे चांगल्या पद्धतीने करू शकाल. आणि तुम्हाला जर रोजगार मिळवून घ्यायचा आहे, स्वतः रोजगार म्हणजे उद्योजक बनायचं आहे, तर तुम्हाला तशा दृष्टिकोनातून तयार व्हायला पाहिजे. आपण आपल्या विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर उघडलेलं आहे आणि इन्क्युबेशनचा अर्थच असा आहे की तुमच्या नवीन संकल्पना घेऊन या आणि त्याच्यावर काम करा. छोटे छोटे मुलंसुद्धा, किंवा छोटे म्हणजे माझं म्हणायचं आहे की ग्रॅज्युएशन अजून ज्यांचं झालेलं नाही आहे, ते मास्क बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात का याचा विचार करतात आहे. PPE कसं होऊ शकतं याचा विचार करतात आहे. आणि त्याच्यातनं मग ते हा जो विचार करतात आहे त्याचा हा भाग नाही की ते कुठे शिकले आणि काय शिकलेले आहे. विचार असा आहे त्यांचा की याच्यातनं काहीतरी मार्ग निघू शकेल का, मला काहीतरी मिळू शकेल का. आणि जर तात्पुरतं सुद्धा मिळालं त्याच्याकरता तरी काही हरकत नाही. एक अनुभव खूप महत्त्वाचा असतो. एक प्रश्न आलेला आहे की कोर्स केल्यानंतर विद्यापीठाकडून कॅम्पस सिलेक्शन होईल का. कॅम्पस सिलेक्शन आपण घेतोच. आपण कॅम्पस सिलेक्शन करता अनेक म्हणजे काय, सगळ्याच विभागांमध्ये कुठली ना कुठली सोय ठेवलेली आहे. आपले तसे कॅम्पस इंटरव्ह्यूज पण झालेले आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की कोर्स केल्यानंतर कॅम्पस सिलेक्शनमधूनच तुमचं होईल याच्यावर तुम्ही 100% अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतःही प्रयत्न करा. आमचा प्रयत्न आम्ही देणारच तुम्हाला, पण तुम्ही पण करायला पाहिजे. याचं कारण असं की जग हे काही विद्यापीठा एवढं सीमित नाही आहे. अनेक प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या इथे येऊ शकतील, नाही येऊ शकतील. आता कदाचित ऑनलाईन होईल तर निश्चित त्याच्यामध्ये तुमच्या सिलेक्शन प्रोसेस करता परत तीच गोष्ट आली जे मी तुम्हाला सांगते की तुम्ही किती चांगलं प्रेझेंट करू शकता. कोर्स केल्यानंतर तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आलेली आहे त्याच्यात तुम्ही खरे ठरले पाहिजे. म्हणून फक्त मार्क्स जास्त चांगले मिळाले किंवा तुम्ही 100% कोर्स केला किंवा समजा तुम्ही बुडवला तर आपल्याला डिग्री आहे म्हणून मिळून जाईल असा काळ नक्कीच राहणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला आपली गुणवत्ता दाखवावीच लागेल. म्हणून आजचा जो विषय आहे तो रोजगार आणि उद्योजकतेमध्ये ज्याच्याकडे गुण आहेत, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे क्वालिटी बेस्ड एज्युकेशन आहे आणि तो करू शकण्याची रिस्क घ्यायला तयार आहे, हा खूप मोठा फॅक्टर आहे. जेव्हा उद्योजक बनण्याच्या मी गोष्टी करते आहे, तुम्हाला रोजगाराच्या गोष्टींना तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. तर तुम्ही सोडा, जाऊ द्या, पाहू अशा शब्दांमध्ये तुम्ही राहिला तर तुम्हाला निश्चित एक बॅकफूटवर राहावं लागेल. पण ज्यांनी विचार केला की नाही मी हे करून पाहीनच, किंवा मी या गोष्टी समजा ॲडिशनल शिकल्या कुठे फायदा हो न हो, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला जायचं पण मी टोटल प्रिपरेशन करून जाईन, फक्त कोणीतरी सांगितलं की या दिवशी आहे म्हणून मी गेलो, किंवा खूप मी सुटेड बुटेड गेलो म्हणून माझं इम्प्रेशन पडेल, असं नाही आहे. जग हे असं आहे की जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला त्या ग्राउंड रिॲलिटीला धरून काम करता आलं पाहिजे. आणि ग्राउंड रिॲलिटी जर तुम्ही ओळखली, ती ओळखण्याकरता विद्यापीठ जे देण्याचा प्रयत्न करतोय ते करेलच, पण तुमच्याही मनात खूप प्रश्न आले पाहिजे
की हे मी कसं मिळवून घ्यायचं आहे आणि मला कोणत्या पद्धतीने जर मी काम केलं तर माझं फ्युचर हे माझ्या हाती आहे. म्हणजे आपण एक म्हणतो ना नेहमीच, एक ती म्हण आहे की आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी तर त्यालाच प्यावं लागेल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपण इथे काम करण्याची फार आवश्यकता आहे. एक आणखीन असा प्रश्न आलेला आहे की 2020मध्ये जी आपली लीडरशिप आपल्याला मिळालेली आहे ती डेमोग्राफिक पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट होऊ शकते. आय ॲग्री विथ दिस. हे ज्यांनी प्रश्न विचारलेला त्यांच्याशी मी ॲग्री आहे. आपल्याला निश्चित ते पोटेन्शियल बदलता येईल. मग 2 गोष्टी आहेत. तर तुम्हाला पोटेन्शियल वाढवायचं असेल तर तुम्हाला ही ॲडिशनल एक्सरसाइज करावी लागेल. तुम्हाला जे आवडतं आहे किंवा तुमच्या ज्या माहितीच आहे ज्याच्यातनं तुम्हाला समजतं आहे की मला हे करता येईल आहे आणि हे कसं जर समजत नसेल तर त्याच्याकरता एक अजून मार्ग आहे. तो सायकोलॉजीचा मार्ग आहे. तो आहे की तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट काढता येते. ॲप्टिट्यूडवरनं अनेक गोष्टी क्लिअर होतात की तुमच्या ब्रेन, ज्याला ब्रेन मॅपिंग म्हणतात, तुमचं ब्रेन कुठल्या फील्डला मॅचिंग आहे, काय काम केलं जातं. एखाद्या व्यक्तीला स्पोर्ट्स पर्सन व्हायचं असेल, एखाद्या व्यक्तीला जर एखादं डिझायनर व्हायचं असेल, आर्किटेक्ट व्हायचं असेल, एखाद्या मास मीडियामध्ये जायचं असेल, जर्नॅलिझममध्ये जायचं असेल तर त्या मॅपिंगवरनं ते कळतं. पहिली गोष्ट, जर आपण कॉन्फिडंट आहो की मला हे करायचं असेल, तुम्ही कोणाची वाट नका बघू, तुम्ही तो कोर्स करा. पण जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल की मला समजतच नाही आहे की मी काय करायला पाहिजे, तेव्हा आपण सायकोलॉजिस्टची मदत घेऊ शकतो. आणि असे प्रयोग अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ती जी काही त्याच्यामध्ये सायंटिफिक मॅथड आहे ती तुम्हाला एक मार्गदर्शन देते. आणि म्हणून मला असं वाटतं असं करणं म्हणजे आपल्या डेमोग्राफीला एक आपण कलाटणी देऊ शकतो. ही अशी वेळ आहे की जर आपण चांगलं केलं तर आपलं भारत कुठल्या पुढे जाऊ शकतं आणि जर आपण नाही केलं तर ते पूर्ण रसातळाला जाऊ शकतं. अशा दोन्हीच्या आपण एजवर आज आहो. आणि म्हणून आपल्याला पहिलीच बाजू बघायची आहे की मी बेस्ट जर मला करायचं असेल तर आज अनेक देशांमध्ये अनेक समस्या आलेल्या आहेत. तेव्हा आपल्या भारतातूनच लोक बोलवली जातील किंवा आपल्या भारतामध्येच आपल्या लोकांची गरज पडेल. म्हणून आपण भारताला पुढे कसं न्यायचं आहे, माझं पोटेन्शियल मी कसं मोठ्या प्रमाणात आणू शकेन, ही वेळ योग्य वेळ आहे. म्हणून कोविड ही आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. मी हे असं नेहमीच आता म्हणते आहे. आणि त्याच्यातनं तुम्ही मेहनतीला कमी पडू नका. जर तुम्ही आज थोडंसंही मागे राहिला की मला पास करून टाकलं, माझा इंटरव्ह्यू घेऊन टाकला, माझं इंटर्नशिप झालं, मला एखादा कोर्स येऊन गेला तर माझं सगळं झालं, या भ्रमात राहण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे. तुमची मेहनत आणि जो चांगलं कौशल्याने काम करेल त्याचेच दिवस चांगले येणार आहे आणि त्याच्याकरता हे कोर्स आहेत. आणि म्हणून ते रोजगार मिळवण्याकरता या सगळ्या बाबींचा आपल्याला एकामेकाशी लिंक जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे अक्षरशः एन्व्हायरमेंटची मी एक छोटीशी बाब तुम्हाला सांगते. येणारा काळ हा पर्यावरणाचा आहेच. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची टेस्टिंग आहे. एक मायक्रोबायोलॉजीचा आपण विभाग सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये रिसर्चला स्कोप आहे. एन्व्हायरमेंटमध्ये सॉईल आहे, वॉटर टेस्टिंग आहे, एअर आहे. याच्यामध्ये हजारो ऑप्शन्स ओपन राहणार आहे. ग्रीन आर्किटेक्चर आहे. ग्रीन रिलेटेड जितके डेव्हलपमेंट करायचे त्याला स्कोप राहणार आहे. हे आज तुम्ही कुठलीही डिग्री घेतलेली असेल पण याच्याबरोबर असलेला कोर्स जर तुम्ही केला तर हे पूरक ठरणार आहे. दिस इज अ सप्लिमेंटरी फॅक्टर फॉर यू. तर हा जो भाग आहे या ज्याला आम्ही अलाइड पण म्हणतो, जोडलेला पण म्हणतो, सहाय्यक पण म्हणतो, हे करण्याचीच गरज आहे. कारण की एकाला दुसरं जर साथ असेल तर तुमचं जे सिलेक्शन आहे किंवा तुम्हाला स्वतःला पायावर जे उभं राहायचं आहे ते पटकन त्याच्यावर काम करता येतं. आज कितीतरी अशा गोष्टी आहे ज्या शाळांपासून कामाला येणार आहे. ऑनलाईन एज्युकेशन एक हा नवीन एरिया आहे. ज्यांना शिक्षक बनायचं आहे आणि ज्यांना चांगलं शिक्षक बनायचं आहे, हा मला वाटतं अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असू शकेल असं माझी स्वतःची संकल्पना आहे. त्यांनी ऑनलाईन शिक्षण देता येईल का? आपल्या पायावर उद्योजक म्हणून तुम्ही उभे राहू शकेल का? कॅन यू बी अ गुड ऑनलाईन टीचर? हा विचार करा. आणि ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे तर तुमचे गेस्ट लेक्चर्स, तुमचे किंवा रेग्युलर लेक्चर्स लोकांनी ऐकण्याकरता मागणी केली पाहिजे, असा पण काळ येऊ शकतो.
कारण की सांगता येत नाही की हे 6 महिने चालेल की वर्षभर चालेल की 2 वर्ष चालेल. आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी हवी असेल तर याला तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकता. म्हणजे कधीतरी भेटून सोशल डिस्टन्सिंग करून डिस्कशन पण करता येईल आहे. पण ऑनलाईन म्हणजे याच्याही करता आवश्यक आहे. जसं आम्ही एक थेरपेटिक थेरपेटिक न्यूट्रिशनचा कोर्स सुरू केला. आमच्याकडे उस्मानाबाद, लातूर, आणखीन लांब लांबहून लोक येण्याकरता त्यांना अडचणी व्हायला लागल्या. मग आम्ही हे तर कोविड आत्ता आलं, आम्ही ऑनलाईन त्यांना आधीच सुरू केलं की आम्ही हे तुम्हाला 2 तासाचे लेक्चर्स देतो, तुम्ही यूट्यूबवर हे शिका, त्याचं ॲनालिसिस करा आणि त्याप्रमाणे मार्क्स दिल्या जातील. आता ॲनालिसिस करा म्हणजे त्याला पूर्ण यूट्यूबचा अर्धा तासाचा, पाऊण तासाचा, 1 तासाचा जो काही क्लास असेल तो करणं आणि ऐकणं आवश्यक आहे. त्यांनी मध्येच काही सोडून दिलं तर त्याची लिंकच लागणार नाही. म्हणून कुठलंही शॉर्टकट वापरू नका. आज तुम्ही आयुष्यामध्ये शॉर्टकट वापरले तर मग पुढे येणाऱ्या रोजगार नोकरीमध्ये पण शॉर्टकटच राहतील. आणि म्हणून तुम्हाला एक चांगलं जे पोटेन्शियल एरिया मी आत्ता सांगितले त्याच्यामध्ये एज्युकेशन पण आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला वेबसाईट डिझायनिंग किंवा अनेक प्रकारचे जे ऑनलाईन आता प्रक्रिया प्रतिक्रिया येणार आहेत हे सगळे स्कोप आहेत. त्याच्यामधनं तुम्ही एखाद्याला मॉडेल द्याल की या गोष्टी इतक्या इतक्या दिवसात आम्ही लोकांना सांगू किंवा करून घेऊ, इंटरॅक्टिव्ह सेशन्स घेऊ. एक आणखीन त्याच्यामध्ये भाग येतोय, तो येतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा सुद्धा आता ऑनलाईनच अनेक ठिकाणी होतो आहे. छोट्या छोट्या गोष्टी, तुम्ही कोणत्या प्रकाराचं तुमचं मॅनरिझम आहे, कोणत्या गोष्टी तुम्ही कोणत्या वेळेला केल्या पाहिजे, या खूप महत्त्वाच्या ठरतात. 2 तुमच्यासमोर व्यक्ती येतात, एक अतिशय व्यवस्थित वागतो आणि दुसरा व्यक्ती कसंही वागतो, तर नॅचरली तुमचा कल कोणाकडे जाणार की ज्यांनी व्यवस्थित वागणूक घेतली आहे, तीच कुठेतरी पर्सनॅलिटी आहे. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. एक प्रश्न आलेला आहे की शेतीविषयक संबंधी कोर्सची व्यवस्था. मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की आपण ॲग्रो टुरिझम हा कोर्स सुरू केलेला आहे. याच्यामध्ये 2 बॅच पण पूर्ण झाल्या. पहिली बॅच तर नॉर्मल जशी बॅच असते तशी झाली. दुसरी जी बॅच आहे त्याच्यामध्ये शेवटी आम्ही त्यांना ऑनलाईन घेतलं. आता खरं पाहिलं तर हा पूर्णपणे फील्डचा कोर्स आहे. म्हणजे त्यांना शेती करायची आहे किंवा करवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टुरिझम ओपन करायचं आहे. म्हणजे हा 1 to 1 असणारा कोर्स आहे. परंतु याला पण आपण ऑनलाईन करून घेतलं. म्हणजे जे शिल्लक राहिलेला कोर्स होता त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या प्रॉबेबिलिटीज सांगितल्या की अशा प्रकारे डिमांड राहू शकते, असा प्रोडक्ट राहू शकतो, या पद्धतीने तुम्हाला शेती करता येते. हा आपण ऑलरेडी विद्यापीठामध्ये सुरू केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण आणखीन जवळून पाहण्याचा प्रयत्न केला तर बॉटनी हा एक विषय आता विद्यापीठात नाही आहे, पण हा आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित सुरू करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की आता जो 5 दिवसाचा मोठा पॅकेज दिलेला आहे याच्यामध्ये मायनर आणि मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस याच्याकरता एक मोठी संधी आहे. नरेगा याच्याकरता, NG नरेगा ज्याला म्हणतात, त्याच्याकरता मोठी संधी आहे. हे सगळे कुठेतरी शेतीशी जोडलेलेच कोर्स आहेत किंवा अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याला जोडून एखादा आणखीन नवीन कोर्स असेल तर आपण त्याला नक्कीच आत्मसात करू शकतो. आपण साधारणपणे 96 कोर्सेस सुरू केलेले आहे, त्याच्यामधला हा भाग आहे. एक आणखीन प्रश्न आलेला आहे की एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विषयातून पदवी घेतली आहे परंतु आता त्याला दुसऱ्या विषयात ॲडमिशन घ्यायची आहे, तर ते शक्य आहे का? जर तुम्ही स्किल कोर्सेसबद्दल विचारत असाल तर शक्य आहे. म्हणजे तुम्ही समजा एक कोर्स करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करताय किंवा तुम्ही फिजिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करताय आणि त्याच्याबरोबर तुम्हाला स्किल कोर्स करायचा आहे, ते शक्य आहे. आणि स्किल कोर्स तुम्ही 2 जर विचारत असाल की तुम्हाला एक स्किल कोर्स करत असताना दुसरा स्किल कोर्स करता येईल का, तर त्याचं उत्तर आहे हो, तुम्हाला स्किल कोर्स करता येईल. कारण त्याचं अर्थच असा आहे की तुम्हाला ॲट अ टाईम जितकं तुम्हाला शक्य आहे, त्यांचे टायमिंग्स आहे, तुमची स्वतःची कल्पना आहे, शक्ती आहे, त्याच्यावर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता. असे कोर्सेस आपण काही विद्यार्थ्यांनी केले आहे. सकाळच्या वेळेला योग क्लासेस केले आहे, दिवसभर आपल्या पदवीचे क्लासेस केले आहे आणि संध्याकाळी त्यांनी आणखीन एक दुसरा कुठला तरी कम्प्युटरचा कोर्स केला आहे. असे लोकांनी केलं आहे म्हणून ते शक्य आहे. मला वाटतं तुमच्या
याचं उत्तर मिळून गेलं असेल, कारण की मी ते दोन्ही तिन्ही प्रकारे सांगितलेलं आहे. एक अजून प्रश्न आला आहे की विद्यापीठाने लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही ऑनलाईन कोर्सेसची व्यवस्था केली होती का. तर मी तुम्हाला आता तेच सांगितलं की आम्ही थेरपेटिक न्यूट्रिशन हा ऑनलाईन कोर्स आपण चालू ठेवलेलाच आहे, अजूनही चालू आहे. ॲक्युप्रेशर हा ऑनलाईन चालू आहे. योग हा ऑनलाईन चालू आहे. त्याच्याशिवाय जर आणखीन काही डिमांड आले, आता ही काळ कसा होता की परीक्षा जवळ आलेली होती आणि आपण साधारणपणे मग जून जुलैमध्ये परत सुरू करतो, पण तरी जे कोर्सेस शक्य आहेत ते आम्ही चालू ठेवले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. मला आजच ॲक्युप्रेशरच्या एका प्राध्यापकांचा फोन आला होता की ते 3 सेशन्स घेतात आहे, एक सकाळ, एक दुपार आणि संध्याकाळ. याचा अर्थ असा की लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. आणि मला एक व्यक्तीने असं पण मध्ये सजेस्ट केलं की जर आपण परफॉर्मिंग आर्ट सुरू केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये संगीताचा जर आपल्याला कोर्स घ्यायचा असेल तर ते पण आपण सकाळच्या वेळेला 3 तास, 3.5 तास, 4 तास घेऊ शकतो का. पण तसे जर विद्यार्थी आले तर आपण तेही सुरू करू शकतो. सांगण्याचा अर्थ की व्यवस्था आपल्याकडे होती. हे सगळं आपण त्याच्यामध्ये केलेलं आहेच. आता आपण परत उद्योजकतेकडे इथे वळूया. मला असं वाटतं की आपल्याला एक व्हाईट कॉलर जॉब जो आहे तो कुठेतरी आता सोडावा लागणार आहे आणि आपल्याला कुठेतरी हार्डशिपकडे वळावं लागणार आहे. हे पोस्ट कोविड आणि प्री कोविड याच्यातला फरक आपण लक्षात घेऊन घेतला पाहिजे. जो येणारा काळ आहे त्याच्यामध्ये हार्डवर्किंग आहे, म्हणजे त्याला कुठलं तरी सिद्ध करायचं आहे आपली क्षमता, तर त्याला उद्योजकतेकडे वळण्यासाठी अनेक बाबी कराव्याच लागतील. जसं उदाहरणार्थ मला वाटतं एक खूप चांगलं झालेलं आहे की अनेक प्रकाराचे पॅकेजेस त्याला देण्याकरता संधी शासनाने दिली आहे, ज्याला MSME म्हणतात, म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम प्रकाराचे जे उद्योग आहे. तुम्ही जर त्याचा पूर्ण अभ्यास करा, आम्ही असं विचार करतोच आहे की याचा एक अभ्यास करून आम्ही वेबसाईटवर टाकणार आहोत की याच्यामध्ये जर इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला यायचं असेल आणि आपण त्याची लिंक पण घेऊ, म्हणजे दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा ज्या शासनाच्याकडनं हे सगळे प्रमोशन करणार आहे त्यांची लिंक घेऊ की तुम्हाला किती, कशा करता, कोणत्या प्रकारे कर्ज मिळू शकतो. पण त्याचा नीट उपयोग करणे आणि त्याच्या आधी तुमचं विजन तयार असणं की मला काय करायचं आहे, ही आत्ता तुम्ही तयारी सुरू करू शकता. दिस इज द बेस्ट पिरियड. तुम्ही ही ते तयारी सुरू करा की एखाद्याच्या मनात, आपण आता या दिवसांमध्ये अनेक लोकांच्या मनात अनेक विचार आले असतील, पण त्याला ग्राउंड लेवलवर जर उतरवायचं असेल तर आता आपल्याला पैशाची रिस्क कमी आहे असं मला वाटतं. पण तुमचं विजन, तुम्हाला जे करायचं ते क्लिअर असेल तरच तुम्ही हे करू शकता, अन्यथा कन्फ्युजनमध्ये राहाल. त्यामुळे तुमची क्लॅरिटी ठेवा. जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल तर तुम्ही अनेक लोकांशी चर्चा करा. चर्चा करण्याकरता सुद्धा आमचा विचार आहे की असे वेबिनार्स आता याच्या पुढे घ्यावे की काय, की एखाद्या उद्योगपतीने आता विचार केला असेल की याच्यानंतर मी हे सुरू करीन. इतकंच कशाला, तुम्ही ऐकलं असेल आता की जेव्हा मोठ्या प्रमाणात मास्क देण्याची वेळ आली तेव्हा अक्षरशः जेलमध्ये असलेल्या लोकांकडनं पण मास्क तयार करून घेतले. हे एक नाविन्यपूर्ण संकल्पनाच नाही का, की ते नुसतेच बसलेले होते, त्यांना ज्या लोकांना त्याच्यामध्ये शिवण येत होतं त्यांच्याकडनं मास्क तयार करून घेतले. असे हजारो करोडो लोक वापरतात आहे. असं काय माहिती कोणाच्या मनात काय असेल, ही आत्ताच्या काळाचं आहे. पण असं भोजन व्यवस्थेचं असू शकतं, असं एखाद्या तुमच्या नॅनो टेक्नॉलॉजीचं पण असू शकतं. स्काय इज द लिमिट. खूप एरिया आहेत. आपण काय विचार करताय त्याला ग्राउंडवर उतरण्याकरता प्रयत्न करा. नसेल समजत तर चर्चा करा. काही अडचणी येत असेल तरी आपल्या पिअर्सशी विचारा. आपल्याकडे पण अनेक उद्योजक सफल झालेले आहे, ते वेबिनार्समधनं त्यांच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमचं जो MBA डिपार्टमेंट आहे, MCOM आहे किंवा इतर जे विभाग त्याच्यामध्ये पुढे येऊ शकतील तर मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही असे वेबिनार्स द्या, म्हणजे त्याच्यामधनंही तुम्ही प्रश्न विचारू शकता. एक तुम्हाला वेबिनारमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर एक थोडा वेळ थोडासा त्याच्यामध्ये जो काही खर्च असेल तो केला तर तुम्हाला कितीतरी मोठी अपॉर्च्युनिटी मिळू शकेल आणि कितीतरी तुम्हाला मान पैसा मिळू शकेल. असा विचार करणं हा एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि मार्गदर्शन देणं हे आमचं काम आहे, हे आम्ही देऊया. पण परत तेच येतं की मार्गदर्शन देत असताना तुमची जितकी क्लॅरिटी राहील तितकं जास्त फायदा हा देणाऱ्यालाही मिळेल आणि तुम्ही घेणाऱ्यालाही मिळू शकेल.
अशा पद्धतीने आपण एक रचना करणं ही सध्या काळाची गरज आहे. आणि कोविडच्या माध्यमातनं ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज येतात आहे त्या ग्रामीण भागाच्या आणि कृषी क्षेत्राच्या खूप वाढतात आहे. आता जो कृषी क्षेत्राचा प्रश्न होता तो मला या दृष्टिकोनातनं पण महत्त्वाचा वाटतो आहे की तुम्ही ग्रामीण विकासाकरता जे सगळेजण मोठ्या शहरामध्ये जातात आणि तिथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहतात, त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे अपॉर्च्युनिटी काय मिळवून घेऊ शकता. आणि आता जर फक्त आपण या ऑनलाईन फॅसिलिटीज जसं आपण आता बोलतो आहोत तशा दिल्या तर अनेक गोष्टी घडू शकतात. म्हणून कृषी आणि ग्रामीण क्षेत्रालाही कुठे कमी समजण्याचं कारण नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला या पद्धतीचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्गदर्शनाबद्दल काय समस्या आहे ती मला वाटतं नीट सांगावी. मला जे काही प्रश्न विचारले त्या अनुषंगाने मी देण्याचा प्रयत्न करते आहे. आता एक भाग याच्यामध्ये असा आणखीन असतो की विद्यापीठ याच्याकरता बऱ्यापैकी तयार आहे. आम्ही अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स पण याच्याकरता घेतलेले आहे आणि याचा जो परिणाम आहे तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल की अनेक विद्यार्थ्यांचा आपण त्यांच्याकडनं प्रयत्न करणार आहे की त्यांनी उत्तमरित्या एक उद्योजक बनावं. उद्योजक बनणं काही सगळ्यांनीच केलं पाहिजे असं नाही, पण एक मी तुम्हाला म्हटलं की मॅनेजर बनणं ही पण एक कला असते आणि त्या कलेला कसं वाढवलं गेलं पाहिजे हे याचे पण अभ्यासक्रम असणं, किंवा मी तुम्हाला जसं म्हटलं की मूक आणि स्वयंमध्ये सुद्धा अशा प्रकाराचे बाबी असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे आता आहेत आणि जे तुम्ही करू शकता. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने जर विचार करत असाल तर हे तुमच्याकरता अधिक महत्त्वाचं होईल. छोटे छोटे उद्योग सुरू करणे, स्मॉल स्केल्स ज्याला आपण म्हणतो, किंवा टायनी उद्योग, तुम्ही कुटीर उद्योग किंवा छोटे उद्योग ऐकले असतील, हे आपल्या घरच्याही लोकांच्या सोबत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, किंवा तुमचा एक ग्रुप असेल, तुमच्या फ्रेंड सर्कल ज्याला आपण म्हणतो, तो जर तुम्ही केला तरी त्याचा चांगला एक प्रतिसाद मिळू शकतो. ही पण आता अशी वेळ आलेली आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्याच्याकडनं आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला एक आणखीन असा आला आहे प्रश्न की पुणे मुंबईला जाणारे विद्यार्थी सोलापूरला थांबून काउन्सिलिंग करणे गरजेचे आहे. अगदी गरजेचे आहे, मान्य आहे मला, पण ती वृत्ती पण आपण बदलली पाहिजे. काउन्सिलिंग केल्या जाईल, पण तुम्ही तुमच्या पायावर उभं राहण्याकरता तुमच्याकडे करेक्ट प्रोजेक्ट्स पाहिजे, याचं पण काउन्सिलिंग देण्याची आवश्यकता आहे. ती काउन्सिलिंग जर आपण करत राहिलो तर त्याचा निश्चित फायदा होईल. आणि मला वाटतं आपली मानसिकतासुद्धा त्याच्यामध्ये बदलण्याची आवश्यकता आहे की मी दुसऱ्या अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन तिथे अनेक प्रकाराचे अडचणी असतात, त्याच्यापेक्षा मी माझ्याच ठिकाणी राहून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जर मी प्रयत्न करेन तर ही जी प्रक्रिया आहे ती बदलू शकते. आणि जर वेगळे काउन्सिलिंग सेशन्सची आपण चर्चा करत असाल तर ते निश्चित देण्याची आमची तयारी आहे. जर आणखीन काही याच्यामध्ये तुम्हाला सुचत असेल तर ते तुम्ही जरूर आमच्याकडे पाठवावं की कशा प्रकारचं काउन्सिलिंग पाहिजे आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की मोठ्या कंपन्या सगळ्या तिकडे आहे म्हणून आम्हाला तिथे जास्त फायदा मिळेल, पण एखाद्या कंपनीचं काम आपण सोलापूरमध्येच बसून करू शकतो अशा प्रकाराचं जर असेल तर त्याही प्रकाराचं काउन्सिलिंग कसं करायचं ते सेशन्स आम्ही निश्चित ऑर्गनाईज करू शकतो, त्याच्यात काहीच दुमत नाही. मला असं वाटतं मला जो दिलेला वेळ होता साधारणपणे तासभराचा तो पूर्ण होत आलेला आहे. आणि मी शेवटी असंच म्हणेन की ज्यांना काही आणखीन अडचणी, मला एखाद्याच फक्त व्यक्तीची अडचण इथे दिसते आहे तर त्यांनी निश्चित त्याच्यावर विचार करावा. कारण की आपण एकच मी सांगते की आता आपण डिपेंड राहण्यापेक्षा आपण स्वयंपूरक बनण्याची गरज आलेली आहे. ती आधीपासूनच होती, पण आता या काळामध्ये ती जास्त दिसून येते आणि म्हणून आपल्याला त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. एक मी शेवटला प्रश्न घेते की आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहे का? तर तो आता आपण करवून देतो आहे. आपत्ती व्यवस्थापन आपल्याकडे होतंच, पण तो अभ्यास आपण 1 वर्षाचा आता उपलब्ध करून देतोय, त्याची रचना तयार होते आणि त्याच्या संदर्भात आपण निश्चित जागरूकता तयार केलेली आहे. NSSचे 500 विद्यार्थ्यांनी याचं ट्रेनिंग घेतलं आहे. ऑनलाईन गुगलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना अनेक प्रकारच्या ज्या बाबी आहेत, गरजा आहेत, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो आहो.
मी अनेक विद्यार्थ्यांना विचारलं आहे की तुम्ही 1 वर्षाचा आपत्ती व्यवस्थापनाचा कोर्स कराल का, तो तुम्ही जरूर ते करू आणि हा आमचा फायद्याचा राहील असं पण मला फीडबॅक मिळतो आहे, म्हणून ते करता येण्यासारखं आहे. मग आता एक अजून प्रश्न आहे की सोलापूर हा 3 राज्यांना जोडणारा एकमेव जिल्हा आहे. इथे टुरिझम शिक्षणाचा व्यवसाय होऊ शकतो. मी फक्त ॲग्रो टुरिझमच्या बोलले. निश्चित टुरिझमला प्रचंड स्कोप आहे. परत मुद्दा तसाच येतो की कोर्स तयार होईल. कोर्स तयार आहे आपल्याकडे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे कोर्स तयार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे ते फक्त 3 राज्यच नाही, तर त्याच्यामध्ये जितके छोटे छोटे भाग आहेत, जसे काही हिस्टॉरिकल असतील, काही पाण्याच्या संबंधी टुरिझम असेल, काही विशिष्ट प्रकाराची रचना जी सोलापूरच्या जवळपास आहे ती पाहण्याची असेल, तर त्याच्याकरता हे सगळं आहे. आणि तो आपण आपल्याकडे पूर्ण तयार आहे. जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली तर ते आपण सुरू करू शकतो. एक आणखीन आलेलं आहे की एका जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये थोडासा बदल केला आहे, त्याला पेटंट देण्यासाठी. निश्चित पेटंट देण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकेल आहे, पण पेटंट ही जरा मोठी प्रोसेस आहे. साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जातं. याच्याकरता आपल्याला सेपरेट बोलावं लागेल, भेटावं लागेल. याच्याकरता आपण विद्यापीठाच्या जे फोन नंबर्स आहेत त्यांच्याशी बोला किंवा नंतर माझ्याशी पण बोललं तर याच्याबद्दल मी आपल्याला संपूर्ण माहिती देऊ शकते. पूर्ण विद्यापीठ आकर्षण सोलापूरमधील मुलांना आहे, त्यामुळे सोलापूर विद्यापीठाकडे दुर्लक्ष केलं जातं. मला असं वाटतं ही मानसिकता आहे की एखादं मोठं शहर असेल तर त्याच्याबद्दल खूप आकर्षण असतं. मी तुम्हाला सांगते की अनेक लोक लहान लहान शहरातनं शिकलेली आहे आणि हे आकर्षण बाजूला ठेवून शिकलेली आहे, तरी ती पुढे गेलेली आहे. त्याच्यामध्ये स्वतः आपले पंतप्रधानच त्याच्यातलं एक उदाहरण आहे की ज्यांनी बाह्यस्थ म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी छोट्या शहरांमध्येच किंवा छोट्या गावांमध्येच राहून शिकलेले आहे. स्वतः अनेक असे नेते आहेत ज्यांना काही खूप मोठ्या ऑक्सफोर्ड वगैरेमध्ये ते गेले नाही. तर तुम्ही पुण्यात गेला नाही तर काही तुम्ही चुकाल ही कल्पनाच तुम्ही सोडून द्या. तुम्हाला इथे सुद्धा तेवढंच मिळू शकेल, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगलं मिळू शकेल. ऑनलाईन तासिका घेत असताना खेडेगावातील मुलांना कसे उपलब्ध आहे. मला वाटतं की आता ऑनलाईन ही एक खूप मोठी संधी जी आहे ती उपलब्ध करून दिल्या जात आहे. हळूहळू अगदी खेड्यापाड्यांमध्ये मोबाईलच्या माध्यमाने सध्या दिली जाऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये कम्प्युटर सेंटर्स उभे करून दिली जाऊ शकते. जिथे जिथे आहे तिथे मुलं खूप आवडीने करतात, त्यांचा अत्यंत आवडीचा विषय, म्हणून आता हा काही खूप मोठा प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे. पण जिथे नाही आहे तिथे मी निश्चित मानते की ह्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे आणि जशा जशा उपलब्ध करून दिल्या जातील तसं याच्यामध्ये कामगिरी होऊ शकेल. वेळेचा भान ठेवता आता मी इथे थांबते आणि विद्यार्थ्यांनी चांगले प्रश्न विचारले त्याच्याकरता मी सगळ्यांची आभारी आहे. धन्यवाद.